म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नंग आहेस हे तुला कोणी सांगितले? त्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती. त्याचे फळ तू खाल्लेस काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केलेस? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशु आणि वंचर यांपेक्षा तू शापग्रस्त आहेस. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी परस्पर स्थापीन. ती तुझे डोके ठेचील आणि तू तिचे टाच फोडशील. आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण ती सर्व जीवधारी जनांची माता होती. प्रभूचा हा शब्द.